बोलतात ना, आयुष्य जिथून चालू होतं आपले पावलं तिथेच येऊन थांबतात. मी सिद्धेश, आपल्या या नवीन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. नक्कीच निसर्गाने आपल्या महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे आणि त्यातच सुंदर म्हणजे आपलं कोकण. आज आपण आलो आहोत कोकणातल्या सर्व पारंपरिक पद्धती आणि पांडवकालीन बांधकामांची मंदिरं जपणाऱ्या शहरात, म्हणजेच गुहागर शहरात. इथे आहे सुंदर अशी गावं, सुवर्णासारख्या नद्या आणि सुंदर असे समुद्रकिनारे. गुहागरचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आणि क्लीन असून तिथे माणसांची गर्दीही कमी असते. गुहागर बीचला जात असताना तुम्हाला ऐकू येईल घंटानाद, कारण इथे स्थित आहे श्री वैडेश्वर मंदिर. श्री वैडेश्वर हे एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे. असं मानलं जातं की भगवान शिव वैडेश्वर रूपामध्ये गुहागरमध्ये वास करतात. सत्तर फूट लांब आणि 80 फूट उंच असलेले वैडेश्वर मंदिर पूर्णपणे खडकामधून उभारलं गेलं आहे. हे पंचायतन शैलीमध्ये बांधलेलं असून चारही दिशांना 4 सहाय्यक मंदिर आहेत आणि मुख्य मंदिर मध्यभागी आहे. भगवान शंकरांच्या चारही बाजूने भगवान गणेश, देवी पार्वती, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सूर्य यांची उपस्थिती दिसते. मुख्य मंदिरासमोर नंदीची एक सुंदर मूर्ती आहे. सर्व मूर्ती संगमरवरापासून बनलेल्या आहेत. मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका देखील तेवढ्याच रोचक आहेत. मंदिरात प्रवेश करताना मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हनुमान मंदिर आणि गरुड मंदिर दिसतात. मंदिरामध्ये महिरापी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांची चित्रे देखील प्रदर्शित आहेत. एका पौराणिक कथेनुसार परशुरामांनी कोकणभूमी निर्माण केली होती. त्यांनी देवी देवतांना कोकणात वास्तव्य करावं आणि विविध कुळांची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली होती. परशुराम भगवान शंकरांचे मोठे भक्त असल्यामुळे त्यांनी भगवान शंकरांना प्रत्येक दिवशी दर्शन द्यावे अशी प्रार्थना केली. भगवान शिवांनी ही प्रार्थना स्वीकारली. परशुरामांनी 60 विप्रांची व्यवस्था केली. व्याध नावाच्या एका विप्राने गुहागरमध्ये शिवलिंगाची स्थापना केली. त्यावेळी वाईट विचारांचा प्रसार होत असल्यामुळे देवांना अदृश्य रूपात राहावं लागलं. म्हणून भगवान शिवांनी व्याधमुनींनी स्थापित केलेल्या त्या शिवलिंगात वास करण्याचा निर्णय घेतला आणि त्या शिवलिंगाला वैडेश्वर महादेव या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्याचवेळी वैडेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री शार्दूल भावे यांनी जवळच असलेल्या आणखी एका पौराणिक मंदिराची माहिती आम्हाला दिली आणि ते म्हणजेच श्री घरंबड देवस्थान. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती.
चॅनल तर जुनाच आहे, पण व्हिडिओज मात्र नवीन असणार आहेत. भरपूर असे व्लॉग्स तुम्हाला, ट्रॅव्हल व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवरती. आणि तेच शूट करता करता आम्ही आता गुहागरमध्ये पोहोचलो आहे. आणि गुहागरमध्ये भरपूर अशी इन्फॉर्मेशन आम्हाला भेटलेली आहे आणि भरपूर अशी इन्फॉर्मेशन ती जमा करून सिनेमॅटिक व्ह्यूजद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. सिनेमॅटिक व्ह्यूज असणार, भरपूर असे वेगवेगळे अँगल्स असणार. ती व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप अतिशय मजा येणार आहे. आणि येणाऱ्या ज्या व्हिडिओ आहेत त्या हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. तर आपण आता आलेलो आहोत गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये हे अतिशय जुनं मंदिर आपल्याला भेटलेलं आहे. आणि याची इन्फॉर्मेशन आपल्याला वैडेश्वर मंदिराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून आपल्याला भेटलेली आहे. आणि हे ॲक्च्युली खासगी मंदिर आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही पुढे देऊ. कोकणाच्या अप्रतिम सौंदर्यात वसलेले हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर पाण्याचं एक सुंदर तळ आहे. मंदिराची वास्तुशैली जुन्या काळातील असून लाकडी कामातील सूक्ष्म कलाकुसरीचं अप्रतिम दर्शन घडतं. मंदिरात प्रवेश करताच लाकडी स्तंभ, नक्षीकाम आणि कलात्मक दरवाजे नजरेत भरतात. या देवस्थानाच्या आवारात 2 प्रमुख मंदिरे आहेत. श्री गणपती बाप्पाचं मंदिर, जिथे गाभाऱ्यात विराजमान गणेश मूर्ती अतिशय आकर्षक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे श्री नारायण देवाचं मंदिर. गाभाऱ्यातील ही प्राचीन मूर्ती काळ्या दगडावर कोरलेली असून पारंपरिक शैलीत घडलेली आहे. चारही हातात शंख, चक्र, गदा आणि पद्य असलेले ही मूर्ती अप्रतिम भासत आहे. आपल्या व्लॉगची सुरुवात आपण गुहागरपासून का केली असेल तर कारण अगदी सोपं आहे.